रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज दास नवमी, समर्थांची पुण्यतिथी. ज्या समर्थांनी दासबोध असा जो मोठा ग्रंथ लिहून आपणासाठी ठेवला, तर तो दासांना केलेला बोध आहे, दासबोध. आणि त्या दासबोधामध्ये लहानसा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मनोबोध, मनाला केलेला उपदेश. त्याला मनाचे श्लोक असं नाव देऊन सगळ्या लोकांच्या पाठ झाला तो मनोबोध. समर्थांनी अगोदर मनाला बोध केला आणि मग जनाला बोध केला. संतांनी हेच करायचं असतं. संत म्हणजे समर्थ जेव्हा लग्नातून सावधान हा शब्द ऐकून पळून गेले आणि नंतर त्यांना असं अनुभवास आलं की अरे, संसाराशिवाय पत्नीशिवाय राहणं हे महान कठीण आहे, हे कोणालाही जमण्यासारखं नाही, असं तेव्हा जाणवलं त्यांना. आणि जाणवल्यानंतर त्यांना हुरहुर वाटायला लागली की आपण ती प्रक्रिया सोडून आलो आहेत, पण आपण समर्थ होतो म्हणून त्यांचं नावच समर्थ. तर ती स्थिती त्यांनी समर्थपणे पेलवली. पण दुसऱ्यांना सांगून ठेवलं की बाबांनो, अशी काही गोष्ट करू नका की जे मी केलं आहे आणि खूप असं असतं. त्यांनी आपला अनुभव विदित केला, लिखित लोकांना सांगितलं. आधे प्रपंच करावा नेटका, आधी प्रपंच करा, पण तो कसा करा, नेटका करा, लवकर सुटका होईल असा करा आणि लगेच पुढे जाऊन परमार्थाचा सुटका हे करायला नेटका सांगितला, नीटनेटका. थोडक्यात आधे प्रपंच करावा नेटका, करावा म्हटलं आहे, करावाच. मग लागावे परमार्थ विवेका, मग परमार्थाच्या विवेकाला लागा, म्हणजे तुमचं वैराग्य, तुमचा विवेक नीटनेटका टिकून राहील. नाही तर ऊर्ध्व पतित न्यायाप्रमाणे तुम्ही पुन्हा पतित होऊ शकाल. प्रपंच न करोनी परमार्थ कराल, तेने तुम्ही कष्टी व्हाल. प्रपंच न करता जर तुम्ही परमार्थ कराल ना, तर तुम्ही कष्टी व्हाल. हे कसं काय समर्थांना कळलं? कारण त्यांना तसं वाटलं पुढे की अरे, हे लोकांना पेलवू शकत नाही, ते कष्टी होतील की अरे हे राहून गेलं, अरे हे राहून गेलं. आणि म्हणून बडे बडे तपस्वी, बडे बडे संन्यासीसुद्धा अधपतित झाले. आणि हे मन इतकं सामर्थ्यवान आहे की ते मन कोणालाही उलथच्या पालथं करू शकतं, पार पुढे गेलेल्या लोकांनासुद्धा. म्हणून समर्थांनी मनाला अगोदर बोध केला आणि तो बोध असा इतका उत्तम केलेला आहे. ज्यांना मनाचे श्लोक माहिती आहेत त्यांना माहिती आहे. एक श्लोक नमुना दाखल बघा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदेते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे भजावे. म्हणा तू सज्जन आहेस, भक्तिपंथाला जा, तिथे आनंद असतो. अमुक मनाला सज्जन म्हटलं आहे, मन हे सज्जन वगैरे नाही आहे. त्या गीतेमध्ये अर्जुनाने त्या मनाचा स्वभाव सांगितलेला आहे. चंचलम हि मन कृष्ण प्रमाति बलवद दृढम, तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. इतकं कठीण असं मन आहे, ते अधोगामी आहे, लगेच खाली येतं. वाईट आहे ते लगेच ग्रहण करतं. असा विचित्र स्वभाव त्या मनाचा आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो हो. आणि म्हणून संतांनी सांगितलं, मन करा रे प्रसन्न, सकळ सिद्धेचे कारण
सगळ्या सिद्धीचं कारण ते मन प्रसन्न करा, संतांनी सांगितलं. अशा मनाला समर्थांनी बोध केला. मना सज्जना भक्तिपंथीची जावे, तरी श्रीहरी पावी जेवतो स्वभावे, जनी निंदते सर्व सोडवून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. मनाला बोध केला, तो मनोबोध जरूर वाचा. तेव्हा समर्थांनी आपला अनुभव सांगितला, मनाला बोध केला आणि म्हणून त्यांनी आपलं मन ताब्यात ठेवलं. असे ते समर्थ होते. त्यांचं नावच समर्थ. शरीराने समर्थ आणि मनाने समर्थ. हा 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 हा. आणि म्हणून त्यांचा जो आवडता शब्द आहे तो आहे दास. आणि म्हणून दास नवमी असाच शब्द वापरून लोक पुढे चालतात. दास ही दास्य जी भक्ती आहे ना, नवविधा भक्तीतली एक भक्ती आहे. तेव्हा पण कोणाचा दास? लक्ष्मीचा दास, पुढाऱ्यांचा दास, संसाराचा दास, वेगवेगळे दास असतात. महाभारतात हा दास शब्द पितामह भीष्माचार्यांनी सुद्धा वापरला आहे की दासोस्मी हम, म्हणजे आम्ही अर्थस्य पुरुषो दासः. जेव्हा त्या वस्त्रहरणाचा प्रसंग आला आणि तेव्हा तो शब्द वापरला, आम्ही अर्थाचे दास आहोत. आणि अर्थ न कस्यचित दासः, पैसा कोणाचा दास नाही. म्हणजे अर्थस्य पुरुषो दासः, तिथे दास शब्द आलेला आहे. कोणी अर्थाचे दास असतात, कोणी कशा कशाचे दास होतात, पण समर्थ रामाचे दास झाले आणि म्हणून त्यांचं नाव रामदास. त्यांची आज ही नवमी आहे. तेव्हा दासबोध हा एक महान ग्रंथ त्याने तयार केला. त्यातला मनोबोध हा महत्त्वाचा भाग सर्वांनी अगोदर वाचा. तेव्हा याच्यावर एक दृष्टांत आपण पाहू आणि मग आपला विषय स्पष्ट होईल. एक गुरु महाराज आणि शिष्य तीर्थयात्रा करता करता एका गावामध्ये त्यांचा मुक्काम झाला. मुक्काम झाल्यानंतर सकाळी शिष्याने आपली ती झोळी घेतली आणि भिक्षाटन करण्यासाठी तो गावामध्ये गेला. गावात गेला असताना तो श्लोक म्हणत होता. 5 श्लोक म्हणायचा. तोपर्यंत भिक्षा आली तर ठीक आहे, नाही तर पुढच्या घरी जायचं. हां. करे इंद्र की चाकरी जो भली है, करे जो सदा काल काही बली है, करे संत की चाकरी भी भली है, करे जो सदा काल से ही बली है. श्लोक आहे, करे इंद्र की चाकरी जो भली है, इंद्राची सेवा करा, चांगली आहे, पण केव्हा तरी तो काळाचा बळी ठरणार. आणि करे संत की चाकरी भी भली है, करे जो सदा काल से ही बली है. संतांची सेवा केली तर तो काळापेक्षा श्रेष्ठ असतो. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, असे संतच म्हणतात. तेव्हा काळ गुलाम सलाम करी तुकया घरी रावत. तेव्हा संतांची चाकरी केली तर काळ आपल्याला काही करू शकत नाही, असं तो श्लोक म्हणत होता. आणि एक ज्योतिषी, भविष्य जाणणारा, भविष्यवेत्ता, भविष्याचार्य, त्याने तो श्लोक त्या मुलाचा ऐकला आणि त्याने असं चेहऱ्याकडे बघितलं. अरे हा मुलगा तर उद्या 10 वाजता गंडांतर याच्यावर मरणार आहे हा. आणि तो म्हणतो आहे कालसेही बली आहे, काळापेक्षा श्रेष्ठ असतं म्हणून. तेव्हा त्याने ए मुला थांब म्हणाले. त्याने त्याला भिक्षा दिली आणि सांगितलं, हे बघ तू जो श्लोक म्हणलाचा अर्थ समजतो का तुला? हो म्हणले. जो संतांची सेवा करतो तो काळापेक्षा श्रेष्ठ असतो. अरे म्हणाले हे ठीक आहे, पण तुला उद्या 10 वाजता मृत्यू आहे, मृत्यू गंडांतर आहे, तेव्हा तू उद्या मरणार आहेस. मी भविष्यवेत्ता आहे. सगळे लोक बघ म्हणले माझा बोर्ड, भविष्य विशारद वगैरे, आणि मी सांगितलेलं 100% खरं असतं. अरे बापरे, ते मुलगा घाबरलं ना. घाबरल्यानंतर ते मध्येच माधुकरी पुढे सोडून दिली आणि गेलं त्या जिथे उतरले होते, थांबले होते मंदिरामध्ये. तेव्हा त्या साधू महाराजांनी पाहिलं. काय झालं रे म्हणले. काय म्हणाले, ते उद्या 10 वाजता मी मरणार आहे असं एका भविष्यकाराने सांगितलं. आणि म्हणाले आता माझं कसं होणार. ते पोरं घाबरलं. म्हणले अरे घाबरू नको, सद्गुरू सारे खा असता पाठे राखा, इतरांचा लेखा कोण करी. तेव्हा मी तुझ्या पाठीशी आहे ना, घाबरू नकोस. महाराज म्हणले काय कर, तू घाबरूच नको. त्याला आधार दिला, अभयदान दिलं आणि सांगितलं हे बघ तो उद्या
माधुकरीला जाऊ नको, मी आणतो भिक्षा. आणि मग त्या 10ची वेळ जी वेळ होती ना, त्यावेळी तो यमराज येणार होता आणि त्याला मृत्यू गंडांतर सांगितलं होतं त्या ज्योतिषाने. तर गुरु महाराजांनी असं एक रेषा ओढली आणि त्याच्यामध्ये एक घोंगडी ठेवली. त्या मुलाला सांगितलं, या घोंगडीवर बस, घोंगडी सोडायची नाही, या रेषेच्या बाहेर जायचं नाही, ही अभिमंत्रित रेषा केलेली आहे. या रेषेच्या बाहेर गेलो काय होतं माहिती आहे ना तुला? सीतेला काय झालं लक्ष्मण रेषा ओलांडल्यावर? हा म्हणाले माहिती आहे, रावणाने तिला पळवून नेलं. हा म्हणून रेषा ओलांडायची नसते. संतांची विधिनिषेधाच्या रेषा मारलेल्या आहेत ना, त्यातल्या ही एक रेषा आहे म्हणाले. ही रेषा सोडून बाहेर जायचं नाही, घोंगडी सोडायची नाही, ते बस. कोणी आलं तर प्रलोभन दाखवेल, बाहेर जायचं नाही. हो म्हणाले, गुरुची आज्ञा. शिरसाबंदी मानून तर मुलगा बसला आपलं. गुरु महाराज भिक्षाटन करायला गेले. बरोबर 10 वाजता एक धिप्पाड काळा कुट्ट मनुष्य आला तिथे आणि रेषेच्या बाहेरून त्या मुलाला हाक मारू लागला, ए मुला इकडे इकडे, तुला खाऊ देतो, इकडे तुला योग पैसे देतो. त्याला माहीत होतं. म्हणल्या मी नाही म्हणले, घोंगडी सोडणार नाही, मी येणार नाही बाहेर. रेषा मारून ठेवले गुरुजींनी. हो म्हणाले, पण तुला खायला देतो ना. हां मस्त मस्त खायला देतो, ये. त्या पोराने ऐकलं नाही ते आणि तो वेळ टाळला. यमराज निघून गेला, वेषांतर केलेला यमराज होता. आणि मग गुरु महाराज आले 11 वाजता. म्हणले का रे, कोणी आलं होतं का? हो म्हणले, काळा कुठं धिप्पाड माणूस आला होता. मग काय म्हणत होता? इकडे इकडे म्हणला, तुला खायला देतो, तुला चॉकलेट देतो, तुला अमुक देतो, तुला तमुक देतो. मी घोंगडी नाही सोडली. तुम्ही सांगितलं होतं ना. हो शब्बास म्हणले, गुरुवचनावर दृढ विश्वास आहे तुझा, तुझं मरण टळलं म्हणाले. तो यमराज होता. अरे बापरे, असं का म्हणले? हो गेला म्हणले, आता तू काय घाबरू नकोस. आणि दुसऱ्या दिवशी महाराजांनी सांगितलं, आता तो झोळी घे आणि जिथे त्या ज्योतिषाकडे तो गेला होतास ना, त्याच गल्लीमध्ये जाऊन भिक्षा माग आणि श्लोक म्हणत म्हणत जा. आणि गेलं तर दुसऱ्या दिवशी जायचं तर तो म्हणला, महाराज पण मी जातो, पण मग घोंगडी द्या म्हणले, घोंगडी घेऊन जातो. घोंगडी घेतली आणि तो भिक्षेचे झोळे घेतले, निघाला. आणि श्लोक म्हणायला लागला, करे इंद्र की चाकरी जो भली है, करे जो सदा काल काही बली है, करे संत की चाकरी भी भली है, करे जो सदा काल से ही बली है. श्लोक ऐकल्यावर तो ज्योतिषारी बघायला लागला, अरे तेच पोरग दिसतंय परवाचं. तो खाली उतर, मग का रे तू परवा आला होतास तो तूच आहेस का? हो म्हणाले. मग अरे म्हणले, तुला तर गंडांतर होतं, तू मरायला पाहिजे होता काल 10 वाजता. म्हणलं कसा मरण? घोंगडी आहे ना माझ्याजवळ. अरे घोंगडी आहे, ह्याला काहीतरी म्हणाले, सद्गुरूचा पाठरा का दिसतोय, याला काहीतरी युक्ती सुचलेली दिसते. बरं म्हणाले, हरकत नाही आहे, तर टळलं तुझं हे विघ्न म्हणले, हरकत नाही आहे. मग म्हणाले, समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोकतिनी, नोपेक्षे कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. तेव्हा सज्जन हो, बलाची उपासना करणारे समर्थ बलवान, आणि म्हणून ते समर्थांनी गावोगावी जे मंदिरं बांधले हनुमंतरायाचे, ते मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. असे ते समर्थ. त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. सज्जन हो, समर्थ रामदासांचं वाङ्मय दासबोध जरूर वाचा. आपल्या मनाला बोध होईल, आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. हा त्या समर्थांचा संदेश आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटेत रहा. रामकृष्ण हरे.